17 करोड़, 17.25 करोड़, 20 करोड़, 20.75 करोड़, 27 करोड़. ऋषभ पंत सोल्ड टू लखनौ सुपर जायंट्स. IPLचे ऑप्शन पाहिले असेल तर माझं इंग्लिश सोडून बाकीचा सीन ओळखीचा असेल. ऋषभ पंतची बेस प्राइस होती 2 कोटी. पंतला टीममध्ये घेतलं गेलं कितीला तर 27 कोटींना. आत्तापर्यंतच्या IPL ऑप्शनमध्ये एवढा महाग कुठलाच प्लेअर विकला गेला नव्हता. तितके पैसे पंतने मिळवले. बरं, पंत तरी इंटरनॅशनल प्लेअर. वैभव सूर्यवंशी नावाच्या 13 वर्षांच्या पोराला 1 कोटी 10 लाख रुपये मिळाले. पण पंत असेल किंवा सूर्यवंशी हे सगळे पैसे त्यांना खरंच मिळतात का? प्लेयर्स ऑप्शनमध्ये येतात कसे? त्यांची बेस प्राइस ठरते कशी? आणि अंबानींकडे एवढा पैसा आहे तर ते 50-60 कोटींची बोली का नाही लावत? प्रश्न फार पडतात. उत्तरं मिळवण्यासाठी IPL ऑप्शनच्या पडद्यामागची गोष्ट समजून घ्यावी लागते. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघू ऑप्शन असतं काय. तर IPLच्या पहिल्या सीझन पासूनच ऑप्शनची कन्सेप्ट आहे. यात प्रत्येक टीमला आपल्या आवडीचा प्लेअर घेण्याची संधी मिळते. पहिल्या सीझनला काही प्लेयर्सला आयकॉन प्लेयर्स म्हणून टीम नेमून देण्यात आल्या होत्या. ते प्लेयर्स सोडून बाकी सगळे ऑप्शनमध्ये आले आणि तेव्हा MS धोनी सगळ्यात महागडा प्लेअर ठरला. आता ऑप्शनमध्ये 2 प्रकार असतात. एक मिनी ऑप्शन आणि दुसरं मेगा ऑप्शन. मिनी ऑप्शनमध्ये ठराविक प्लेयर्स रिंगणात येतात तर मेगा ऑप्शनमध्ये मात्र प्लेयर्सची संख्या भरपूर असते. याचं कारण म्हणजे मेगा ऑप्शनच्या आधी प्रत्येक टीम जास्तीत जास्त 6 प्लेयर्स रिटेन करू शकते. बाकी सगळे प्लेयर्स रिलीज करावे लागतात. त्यामुळे उरलेले सगळे प्लेयर्स ऑप्शनमध्ये येतात आणि त्यांचा लिलाव होतो. एखाद्या प्लेयरची बेस प्राइस ठरवली जाते आणि त्या प्राइसच्या पुढे त्याच्यावर बोली लागते. ज्याची बोली जास्त त्या टीमकडे तो प्लेअर जातो. पण मुळात प्लेयर्स ऑप्शनमध्ये येतात कसे? जर 13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी ऑप्शनमध्ये जातो तर आपल्याला नशीब ट्राय करायला काय हरकत आहे? तर दिलं नाव आणि गेलो ऑप्शनला असा विषय नसतोय. कुठलाही प्लेअर ज्या राज्याचा आहे त्या राज्याचं स्टेट क्रिकेट असोसिएशन ऑप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी फॉर्म देतं. मग प्लेयर्स हे फॉर्म भरतात आणि त्यानंतर हे फॉर्म BCCIला पाठवले जातात. त्यातून BCCI आणि वेगवेगळ्या टीम्स प्लेयर्सला शॉर्ट लिस्ट करतात आणि मग त्यांची ऑप्शनसाठी निवड होते. थोडक्यात तुमच्या नावावर भरीव कामगिरी लागते, स्टेट असोसिएशनचा शिक्का लागतो आणि टॅलेंट सुद्धा. तर कुठं नाव शॉर्टलिस्ट होऊन ऑप्शनला येतं. गल्लीतल्या पोरांना एकच बॉल खेळतो असं म्हणून 7 बॉलमध्ये 2 बाउंड्री मारल्या म्हणून ऑप्शनला जाता येत नाही. आता एखादा प्लेअर ऑप्शनला गेला की महत्त्वाची असते त्याची बेस प्राइस, म्हणजे असा आकडा जिथून त्याच्यावर लागणारी बोली सुरू होणार. ही बेस प्राइस प्रचंड महत्त्वाची असते. याचं कारण म्हणजे प्लेअरवर किती बोली लागणार इथपासून प्लेअरवर बोली लागणार की नाही हे बेस प्राइसवर ठरतं. फक्त समजून घेण्यासाठी उदाहरण घेऊ कामरान अकमलचं. ऑप्शनमध्ये स्वतःचं नाव रजिस्टर करताना तो बेस प्राइस सुद्धा रजिस्टर करणार. मग ती कमीत कमी 30 लाख असेल आणि जास्तीत जास्त 2 कोटी ठरवलेल्या स्लॉटनुसार. जर बेस प्राइस 30 लाख असेल तर बोली लागणं 30 लाखापासून सुरू होतं. मग फक्त एकाच टीमनं बोली लावली तर 30 लाखात व्यवहार तुटतोय. पण जर 2 कोटी बेस प्राइस असेल आणि टीमला वाटलं की बाबा अकमल काय 2 कोटींचा प्लेअर नाही तर गडी अनसोल्ड जातो. पण हेच ऋषभ पंत स्वतःचं नाव 2 कोटींमध्ये रजिस्टर करतो आणि त्याला 27 कोटी मिळतात सुद्धा. कारण डिमांड लक्षात घेऊन बेस प्राइस ठेवणं महत्त्वाचं. आता पंजाब किंग्समध्ये प्रीती झिंटा आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये ते खुंखार अंकल ऑप्शनमध्ये हातातलं पॅडल अनेकदा वर करत होते, म्हणजेच बोली लावत होते. पण मुंबई आणि चेन्नई मोजून मापून विषय करत होती. एखाद्या प्लेअरची बोली लय वाढली तर गप इकडं तिकडं बघत होती. आपण सामान्य माणसं काय विचार करतो की बाबा अंबानींना काय कमी आहे, प्लेअर आवडला की घ्यायचा. पण विषय असतो खर्चाच्या लिमिटचा. प्रत्येक ऑप्शनमध्ये टीमला खर्चाचं लिमिट आखून दिलेलं असतं, ज्याला म्हणतात ऑप्शन पर्स. त्या लिमिटमध्ये टीमला जास्तीत जास्त 25 प्लेयर्स घ्यायचे असतात. त्यामुळं कुणावर किती खर्च करायचा, हात कुठं ढिल्ला सोडायचा, कुठं आखडता घ्यायचा हे सगळं विचार करून करावं लागतं. आता यंदाच्या वर्षी प्रत्येक टीमला ऑप्शनमध्ये 146 कोटी रुपये खर्च करण्याचं लिमिट होतं. त्यात ऑप्शनमधले प्लेयर्स प्लस इन्क्रिमेंटल परफॉर्मन्स पे असे दोन्ही खर्च भागवायचे. यामुळं रिटेन केलेले प्लेयर्स आणि ऑप्शनमध्ये घेतलेले प्लेयर्स यातून ही बेरीज बसवावी लागते. मग काही टीम्सला 25 प्लेयर्स घेता आले तर काही टीम्सला नाही. त्यातही टीमला जास्तीत जास्त 8 परदेशी प्लेयर्स टीममध्ये घ्यायचे होते. गुजरात टायटन्सनं 25 प्लेयर्स घेऊन 15 लाख रुपये बॅलन्स ठेवला तर कोलकाता नाईट रायडर्सला 21 प्लेयर्स घेऊन फक्त 5 लाखच बॅलन्स ठेवता आले. आता पुढच्या ऑप्शनला हे पैसे आणि जे प्लेयर्स रिलीज होणार ते पैसे मिळून खर्च करता येणार आणि त्यात जे नवं लिमिट घालून दिलं जाईल
याचं ॲडिशन सुद्धा होणार. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, प्लेयर्सला पैसे किती मिळतात? तर ऑप्शनमध्ये मिळालेल्या पैशातून टॅक्स कट होऊन ते पैसे प्लेयर्सला मिळतात. सोबतच काही अलाउन्सेस सुद्धा मिळतात. प्लेयरच्या फॉर्मनुसार, स्टारडमनुसार त्याच्याकडे जाहिरातींचे करार सुद्धा असतात, त्यामुळे त्याचे पैसे वेगळे. समजा एखाद्या प्लेयरला टीममध्ये घेतलं पण एकही मॅच खेळवलं नाही तरी त्याला ऑप्शनमधले पैसे आणि अलाउन्सेस मिळतात. पण इंजुरीमुळे तो एकही मॅच खेळू शकला नाही तर मात्र त्याला ऑप्शनमध्ये जाहीर झालेले पैसे मिळत नाहीत. हां, पण खेळताना इंजुरी झाली तर खर्च मात्र टीमकडून केला जातो. त्यात आता जसा परफॉर्मन्स तसे पैसे देण्याची स्कीमही IPL मध्ये सुरू होते. त्यामुळं चांगले खेळले तर पैसा रास मिळतो. यात एक अंडर करंट आहे, कॅप प्लेअर आणि अनकॅप प्लेअर. कॅप प्लेअर म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेला प्लेअर, ज्याला ऑप्शनमध्ये चांगली किंमत मिळते, बेस प्राईस जास्त असते कारण त्याच्याकडे अनुभव असतो. तर अनकॅप प्लेअर म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट न खेळलेला प्लेअर, ज्याची बेस प्राईस कमी असते कारण इंटरनॅशनल क्रिकेटचा अनुभव नसतो. आता यावेळी IPLनं शेवटची इंटरनॅशनल मॅच खेळून 5 वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय प्लेअरला पुन्हा अनकॅप प्लेअरचा दर्जा मिळेल असा रूल आणलाय. त्यामुळेच धोनीला अनकॅप प्लेअरचा दर्जा मिळाला आणि त्याला फक्त 4 कोटींमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं टीममध्ये ठेवलं. धोनीवरून आठवलं, धोनी, कोहली, बुमराह, रोहित हे प्लेयर्स कधी ऑप्शनमध्ये का येत नाहीत? तर याचं कारण म्हणजे रिटेन्शन. प्रत्येक टीमला ठरवलेल्या लिमिटनुसार प्लेयर्स रिटेन करता येतात, म्हणजे आपल्याच टीममध्ये ठेवता येतात. साहजिकच बुमराह, धोनी, कोहली, रोहित यांना टीम सोडत नाहीत कारण सगळं स्टारडम इथूनच असतंय. आता पंतला 27 कोटी मिळतात आणि धोनीला 4 कोटी. पण मग धोनी ऐकतो कसं काय? तर ब्रँड्स वगैरे मोठा विषय असतोय. अनेकदा ऑप्शनच्या पलीकडेही टेबल खालून रक्कम दिली जाते का अशी सुद्धा चर्चा होत असते. रिटेन्शनमुळे हे प्लेयर्स ऑप्शनमध्ये येत नाहीत पण ब्रँड्समुळे पैसे मात्र गब्बर घेतात. आता एखादा प्लेयर ऑप्शनमध्ये अनसोल्ड गेला तर त्याचा विषय संपतोय का? तर नाही. पहिल्या राऊंडला प्लेयर अनसोल्ड गेला तरी आणखी एक राऊंड होतो, ज्याला ॲक्सिलरेटेड राऊंड म्हणतात. यात टीम अनसोल्ड गेलेल्या कुठल्या कुठल्या प्लेयर्सला घ्यायचं हे ठरवतात. मग त्यांची नावं स्पीडमध्ये घेतली जातात आणि वाचलेल्या पैशातून या प्लेयर्सला टीममध्ये घेतलं जातं. आता त्यातही अनसोल्ड गेला तर तरीही विषय संपत नाही. आता नव्या नियमानुसार प्रत्येक टीम आपापल्या 12व्या मॅचपर्यंत दुखापत झालेल्या प्लेयरला रिप्लेस करू शकते. त्यामुळं अनसोल्ड गेलेला प्लेयर रिप्लेसमेंट म्हणून कमबॅक करू शकतो. 2 सीझन आधी मोहित शर्मा अनसोल्ड गेला, त्यानंतर नेट बॉलर झाला पण प्लेयरला इंजुरी झाली म्हणून टीममध्ये आला आणि आता रिटेन्शन लिस्टमध्येही. थोडक्यात इथे स्किलला नशिबाचा बॅकअप असला की डाव बसून जातोय. आता समजा एखाद्या प्लेयरला टीम सोडायची असेल तर एकदा ऑप्शनमध्ये कुठल्या टीमनं घेतलं आणि त्यानंतर प्लेयरनं आपण अवेलेबल नसल्याचं सांगितलं तर त्याला ऑप्शनमध्ये मिळालेले पैसे मिळत नाहीत. त्यातही नव्या नियमानुसार हा प्लेयर इंटरनॅशनल प्लेयर असेल तर त्याला 2 वर्ष ऑप्शनमध्ये सहभागी होता येणार नाही. पण जर एखाद्या प्लेयरनं कॉन्ट्रॅक्ट साईन न करता दुसऱ्या टीमशी अनऑफिशियली कॉन्टॅक्ट केला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. जडेजानं 2010च्या IPL आधी राजस्थानसोबतचं कॉन्ट्रॅक्ट साईन न करता मुंबईला आपले कॉन्ट्रॅक्ट पेपर्स दिले होते. त्यामुळं जडेजाला 1 वर्षाचा बॅन बसला होता. त्यामुळं एखाद्या टीमकडून खेळत असताना ती टीम सोडायची असेल तर नव्या सीझन आधी रीतसर कम्युनिकेशन करूनच हे सगळं करावं लागतं. सुमडीत कोंबडी केली की कार्यक्रम होतोय. पण मग हार्दिकचा कार्यक्रम का झाला नाही? तर हार्दिक गुजरात सोडून मुंबईकडे आला 1 वे ट्रेडच्या माध्यमातून. 1 वे ट्रेडमध्ये एका प्लेअरच्या बदल्यात दुसऱ्या टीमला पैसे मिळतात. यात प्लेअरला त्याची फी मिळते आणि फ्रँचाइजला त्यात वाटा मिळतो जो ऑप्शन पर्समध्ये ॲड होतो. पण या 1 वे ट्रेडमध्ये टीम मालक आणि प्लेअर यांना अनऑफिशियली मिळणाऱ्या पैशांचा आकडा मोठा असू शकतो असंही सांगण्यात येतं. आता यात 2 वे ट्रेड सुद्धा असतो, ज्यात एका प्लेअरच्या बदल्यात दुसरा प्लेअर असा व्यवहार होतो. म्हणजे जोफ्रा आर्चर तुम्ही घ्या आणि तुमच्याकडचा ट्रेंट बोल्ट आम्हाला द्या असा विषय. पण हे 2 वे ट्रेड फार सुमडीत होतात. मोठे प्लेयर्स यात येत नाहीत कारण यात पैसे आहेत तेवढेच मिळतात. साहजिकच याची म्हणावी अशी चर्चा होत नाही. थोडक्यात IPL मध्ये कोट्यावधींचे व्यवहार होतात ते असे. यात विराट कोहली, बुमराह, रोहित शर्मा अशी नावं आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत नाहीत पण त्यांची रिटेन्शनची किंमत मोठी असते. ब्रँडकडून मिळणारे डील्स मोठे असतात आणि चेन्नईसाठी धोनी, RCB साठी कोहली हे प्लेयर्स पैशांच्या पलीकडे असतात. टीमचा चेहरा असणारे, त्यांच्यामुळे ट्रॉफी मिळो न मिळो पण ब्रँड व्हॅल्यू मिळते, जाहिराती मिळतात, फॅनबेस मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा मिळतो. बाकी IPLच्या ट्रॉफीवर संस्कृतमध्ये
यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोती असं लिहिलं आहे. इथं टॅलेंटला संधी मिळते आणि लिहिलं नसलं तरी मजबूत पैसे सुद्धा.